विख्यात वक्ते आहेत, व्याख्यानकार आहेत आणि अनेक महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारताच्या बाहेर सुद्धा त्यांची व्याख्याने या ठिकाणी प्रचलित आहेत असे प्रदीपदादा साळुंखे आपल्या सोबत आहेत. साहेब या ठिकाणी आज हार्दिक स्वागत सुस्वागतम. आज राष्ट्रवादी जिजाऊच्या जिल्ह्यामध्ये आपलं आगमन झालेलं आहे. आजच्या या कार्यक्रमासंदर्भामध्ये दोन शब्द काय सांगणार? डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेमध्ये स्वातंत्र्य सैनिक, दलित मित्र, आमदार, खासदार म्हणून राहिले पंढरीनाथ पाटील साहेब यांचं फार मोठं काम आहे. त्यामुळे या चिखली परिसरात शैक्षणिक वातावरण घडलं. त्यांना आप्पासाहेब पाटलांची साथ होती आणि मग अशा या थोर समाजसेवकाचं तरुणांना, शिक्षकांना, समाजाला भान राहावं, त्यांची विस्मृती होऊ नये, त्यांच्या कार्याचा परिचय व्हावा, त्यातून प्रेरणा घ्यावी, यासाठी त्यांच्या जयंती 20 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबर पर्यंत दरवर्षी इथं कार्यक्रम होत असतात. यावर्षी मला या जे महामानव आहे त्यांच्या कार्यांचा परिचय करून देण्याची संधी या शिक्षण संस्थेनं दिली आणि त्यांच्यापासून काय प्रेरणा घ्यावी समाजानं, त्यांचं मग जे काय वाचन आहे, त्यांचं लेखन आहे, त्यांचं स्वातंत्र्य शिक्षणावरलं प्रेम आहे, त्यांचा न्यूनगंड कसा नाही, हे सर्व मुद्दे मांडून समाजाला त्यांचा विचार पटवून देण्याचा प्रयत्न आज मी केलेला आहे. आज या ठिकाणी बहुजनांची लेकरं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये या ठिकाणी कार्य करते आणि देश पातळीवर या ठिकाणी चमकलेले आहेत. आणि आज आपण सुद्धा सांगितलं की आपली आई जी अनपण असून सुद्धा या ठिकाणी तिने या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं लिखाण या ठिकाणी केलेलं आहे आणि पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. त्या संदर्भामध्ये आपण आज काय उजाळा देणार? काय होतं, काही लोकांना आपल्या शक्ती माहित नसतात. जसं मला हायस्कूल जीवनामध्ये मी वक्ताय मला माहित नव्हतं, तसं आईला बी लिहू शकते माहित नव्हतं. शाळेचं काय काम आहे, ज्या विद्यार्थ्यामध्ये सुप्त गुण आहे त्या सुप्त गुणाचा शोध घेणे आणि त्यांना त्या सुप्त गुणाची जाणीव करून दिली की ते पोरं पेटतात. युवा पिढींना काय संदेश देणार की जी भरकटलेल्या अवस्थेमध्ये आज या ठिकाणी वावरताना दिसते? डिजिटलचं युग आहे परंतु तरी सुद्धा या ठिकाणी दिशाहीन होताना या ठिकाणी दिसते. विषय होण्याचं एकमेव कारण त्यांचं ध्येय ठरलेलं नाही. मग तुमचं ध्येय ठरवा. कसं विहीर इथं थोडं खाल्लं तिथं थोडं खाल्लं पाणी लागत नाही. एक क्षेत्र निवडा, त्या जागेवर काम करा. वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष लागतील, एक दिवस तुम्ही टॉपचे होणार याची मला 100% खात्री आहे. फक्त तुमचा वेळ वाया न घालता एका क्षणाचा वापर करा, 100% यश.